अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाची झळ आता भारताला बसताना दिसतेय। पीएम मोदींनी पेट्रोल डिझेलचा वापर कमी करावा असं आवाहन करताच अनेक ठिकाणी पेट्रोल पंपांवर इंधनाचा तुटवडा पाहायला मिळतोय। यातच आता दूध आणि सीएनजीच्या दरात वाढ झाल्यानं सर्वसामान्य जनतेच्या खिशाला झळ बसणार आहे। दुधाच्या दरात 2 रुपयांनी वाढ झाली आहे, तर सीएनजीच्या दरात 2 रुपयांनीच वाढ झाली आहे। दोन्ही वस्तू दैनंदिन जीवनातील वापराच्या असल्यानं याचा थेट फटका सर्वसामान्य नागरिकांना बसणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर जनतेत भीतीचं वातावरण पसरलं। इंधन संपणार की काय अशी शंका नागरिकांच्या मनात निर्माण झाली। त्यानंतर अनेक शहरांमधील पेट्रोल पंपांवर लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत। काही ठिकाणी इंधनाचा तुटवडा निर्माण झाल्यानं पंप बंद ठेवण्याची वेळ आली आहे, ज्यामुळे वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाला आहे। दैनंदिन आहारात अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या दुधाच्या दरात 2 रुपयांनी वाढ झाली आहे। गेल्या काही महिन्यांतील ही दुसरी मोठी वाढ आहे। चारा टंचाई, वाहतूक खर्च आणि प्रक्रिया शुल्कामध्ये झालेली वाढ ही या दरवाढी मागची मुख्य कारणं सांगितली जात आहेत। दुधाच्या दरात वाढ झाल्यानं सर्वसामान्य कुटुंबाचे मासिक बजेट कोलमडण्याची शक्यता आहे। दूध हे प्रत्येक घरातील अत्यावश्यक उत्पादन असल्यानं दूध हे प्रत्येक घरातील अत्यावश्यक आणि महत्त्वाची वस्तू असल्यानं या दरवाढीचा परिणाम थेट स्वयंपाकघरावर होणार आहे। सकाळचा चहा, कॉफी, मुलांसाठी दूध, दही, ताक, तूप, लोणी, पनीर यांसारख्या सर्व दुग्धजन्य पदार्थांच्या किमती वाढू शकतात। मिठाई व्यवसाय, बेकरी, चहाच्या टपऱ्या आणि हॉटेल व्यवसायावरही याचा परिणाम होणार आहे। अनेक छोट्या व्यावसायिकांना उत्पादन खर्च वाढल्यानं दर वाढवावे लागू शकतात। पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतीला पर्याय म्हणून नागरिक सीएनजीकडे वळले होते, मात्र आता सीएनजीच्या दरातही 2 रुपयांनी वाढ झाल्यानं रिक्षा, टॅक्सी आणि सीएनजी कार चालकांचं कंबरडं मोडलंय। त्यामुळे येत्या काळात सार्वजनिक वाहतुकीचे दर वाढण्याची शक्यता असून त्याचा थेट फटका कामावर जाणाऱ्या मध्यमवर्गीयांना बसणार आहे। ज्या ठिकाणी नागरिकांच्या इन्कममध्ये कोणती वाढ झालेली नाही त्याच ठिकाणी आता खिशातून अधिक पैसे मोजावे लागणार आहेत। शाळेच्या फीमध्ये देखील वाढ होण्याची शक्यता आहे। मध्य पूर्वेतील युद्धामुळे कच्च्या तेलाच्या आयातीवर मर्यादा आल्या। भारताची बहुतांश गरज आयातीवर अवलंबून असल्यानं डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत होतोय। रुपया डॉलरच्या तुलनेत घसरून थेट 96 रुपयांपर्यंत जाऊन पोहोचलाय। याचा परिणाम केवळ इंधनावरच नाही तर रसद आणि माल वाहतूक महागल्यानं भाजीपाला आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीही वाढू लागल्या आहेत। मध्य पूर्वेतील युद्धजन्य परिस्थिती अधिक गंभीर झाल्यास भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जाते। भारत आपल्या गरजेपैकी मोठ्या प्रमाणात कच्चं तेल आयात करतो। युद्धामुळे तेल पुरवठा विस्कळीत झाल्यास आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर झपाट्याने वाढू शकतात। जर पेट्रोल डिझेल महागलं तर त्याचा परिणाम केवळ वाहनधारकांपुरता मर्यादित राहणार नाही तर संपूर्ण अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होणार आहे। पेट्रोलच्या दरात वाढ झाल्यास दुचाकी आणि कार चालकांचा रोजचा खर्च वाढेल, त्यामुळे वाहतुकीचा खर्च वाढेल आणि त्यामुळे देशातील सर्वच वस्तूंच्या किमतीत वाढ होईल। ऑफिसला जाणाऱ्या लोकांचा प्रवास खर्च वाढेल, ऑनलाईन डिलिव्हरी सेवा महागतील, छोट्या व्यवसायांचा वाहतूक खर्च वाढेल, पर्यटन आणि प्रवास महाग होईल। त्यामुळे एकूण खर्च सर्वसामान्य जनतेच्या खिशावर ताण पडणार आहे। तसंच डिझेलच्या किमती वाढल्यास शेतीसह इतर सर्वच गोष्टींवर याचा परिणाम होणार आहे, कारण सध्या शेतीच्या मशागतीचं काम सुरू आहे। शेतीसाठी वापरण्यात येणारी अनेक यंत्र आणि मालवाहतूक व्यवस्था डिझेलवर चालते। त्यामुळे डिझेल दरवाढीचा परिणाम थेट शेतकऱ्यांसह व्यापारी आणि इतर सर्वांवर होणार आहे। भाजीपाला आणि फळांचे दर वाढू शकतात, धान्य आणि किराणा महाग होऊ शकतो, बांधकाम साहित्याचे दर वाढू शकतात, बस भाड्यात वाढ होऊ शकते, शेतकऱ्यांचा शेती खर्च वाढू शकतो, माल वाहतुकीचा खर्च वाढल्यानं सर्व वस्तू महाग होऊ शकतात। एकूणच महागाईचं दुष्टचक्र वाढण्याची भीती व्यक्त केली जाते। त्यामुळे सध्या कोणत्याही अनावश्यक गोष्टींवर पैसे खर्च न करता पैशांची बचत करणं आवश्यक आहे, कारण येणारा काळ अधिक कठीण असू शकतो। जर इंधन तुटवडा झाला तर हॉटेल इंडस्ट्रीसह इतर इंडस्ट्रीवर याचा परिणाम होऊन अनेकांच्या नोकऱ्या जाऊ शकतात। त्यामुळे तुमच्याकडे असणाऱ्या पैशांवर तुम्हाला कुटुंब चालवावं लागू शकतं। याच सर्व कारणांमुळे पैसे बचत करून काटकसरीनं जगणं अत्यावश्यक आहे। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।